रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज आम्ही शिरूरला डोळे तपासणीसाठी बघा शिरूरला आलो. बघा आज इथं भारेकर डोळ्यांचे हॉस्पिटल इथे पहा. तर इथं आज तपासणी करून डोळे चेक करून देण्यासाठी आलो आहे पहा इथं. इथे डोळ्याचे हॉस्पिटल पहा. दवाखान्यात आज चिंचोलीची जंजाळ पाहुण्यांची भेट झाली. ते पण डोळे तपासायला आले होते. त्यांचे पण डोळ्यात कचरा गेला होता आणि आज आम्ही पण आलो. आता तहसीलदार कार्यालयात जायचे बघा. आता तपासणी झाली तर रेशन कार्डचं जरा काम आहे ते करून घ्यायचे. हे पाहता संपूर्ण तपासणी झाली पाहता आणि आता नंतर डॉक्टरांना भेटायची. भेटल्यानंतर मग सांगतो. हां चला. इथं आज तहसीलदार कार्यालयात आलो पहा. इथं पुरवठा अधिकाऱ्यांकडे जरा ते आणतो ते रेशन कार्डसाठी केलं. त्यांनी अर्ज द्या सांगितला. तर आलेली 10-20 लोकांचं. तर ते म्हणजे तुमचा नंबर लागेल त्याच्यात, तर तुम्ही अर्ज द्या. बरं झालं आल्यासाठी ते एक काम झालं पहा. आणि आबाचं पण ते रेशन कार्डसाठी आलं होतं. ते म्हणजे ते आधार कार्ड आबाची आधार कार्ड राहिल्यात तर आता मागवल्यात मोबाईलवर. आल्यावर मग त्यांना ते जॉब काढून द्यायचं. तर आबाचं पण काम होईल असं वाटतं. हे असं आहे इथं तहसीलदार कार्यालयामध्ये आम्हाला बघा. इथं आमच्याच गाववाले पण असं ओळख नसल्यामुळे जर हे झालं पाहिजे. राम झेंडे म्हणून इथं आहेत बघा हे. तर हे शिरूरचे चांगले कार्यकर्ते आहेत. तर यांची आमची आजच भेट झाली. तर त्यांनी आता आम्हाला इथं हॉटेलमध्ये चहा प्यायला आणलं. हे गाववालेच आहेत पण असं लांब बरेच न पाहण्यामुळं लक्षात नाही. आता आम्ही आलो बघा शिरूर सगळे काम करून. आणि आता इथं चहा मिळतो चांगला, तर चहा घेऊ म्हणलं. जरा इथं पाऊस पण येत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळं डोळ्याचं काम झालं व्यवस्थित. अगदी आता परत त्यांनी रविवारी चेकिंग करायला बोलवलं. आलो चहा अगदी सुंदर चहा मिळाला बघा. हे फुलपकर धाबा. रामकृष्ण हरी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.